सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत सुरू असलेल्या शास्त्री चौक ते ITI व राजीव गांधी चौक ते नागपूर नाका सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे बांधकामाबाबत असलेल्या अनियमिततेबद्दल व गैरसोयीबद्दल भाजप भंडारा जिल्ह्यातर्फे आंदोलन करण्यात आले। भाजप पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग भंडारा येथे शहरातील मुख्य रस्त्याच्या बांधकामाबाबत चर्चा करण्याकरिता गेले असता कार्यालयात कोणतेही अधिकारी उपस्थित नव्हते व चर्चा करण्यास कुणीही तयार नसल्याने पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालत तकियावाड येथे आंदोलन छेडले। मागील 1 ते 2 वर्षापासून सुरू असलेले शास्त्री चौक ते ITI व राजीव गांधी चौक ते नागपूर नाका रस्त्याचे काम अपूर्ण आहे। अपूर्ण कामामुळे शाळकरी विद्यार्थी व नागरिकांना त्यांचा मोठा फटका बसतो आहे। रस्त्याच्या मधोमध असलेले विद्युत खांब स्थलांतरित न करता रस्त्याचे करण्यात आलेले बांधकाम रस्त्याच्या एका बाजूने सुरू असलेली रहदारी, त्यात बस, 4 चाकी, शाळकरी मुले, नोकरी करणारे येणे जाणे करतात। यामुळे रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे। सदर आंदोलनकर्त्यांनी जेव्हापर्यंत लेखी स्वरूपात आश्वासन मिळणार नाही आंदोलन थांबणार नाही अशी भूमिका घेतल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे खोब्रागडे सदर ठिकाणी उपस्थित झाले व 7 दिवसाच्या आत सदर रस्त्याचे काम पूर्ण करून विद्युत पोल शिफ्टिंग, रस्त्यावरील दुभाजक निर्माणाधीन रस्त्यावरील खड्डे भरून देणे, अपघात होऊ नये याकरिता उपाययोजना करण्यात येतील असे आश्वासन लेखी स्वरूपात देण्यात आले। सदर आंदोलनाला भाजपा जिल्हा अध्यक्ष आशु गोंडाने, उल्हास फडके, संतोष त्रिवेदी, प्रदेश अल्पसंख्याक मोर्चा सदस्य आबिद सिद्दीकी, जिल्हा उपाध्यक्ष रुबी चड्डा, चैतन्य उमाडकर, जिल्हा परिषद विरोधी गटनेते विनोद बांते, विकास मदनकर, शहर अध्यक्ष सचिन कुंभलकर, प्रशांत निंबोडकर, शहर शोएब अन्सारी, अल्पसंख्याक अध्यक्ष डिमू शेख, मयूर नंदेश्वर, तालुका मंडळ अध्यक्ष विजय लिचडे, बंटी तांडेकर, सूर्यकांत इल्मे, रौनक उजवणे, आशिक चुटे, पुरुषोत्तम वैद्य, संजय कटारे, अक्षय भिवगडे, विपुल पराते, असुराज पडोळे, कृष्णा उपरीकर, मिलिंद मदनकर, नंदुराज पुरोहित, मंजिरी पनवेलकर, माला बगमारे, कल्याणी निखाडे तथा मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते। आणि त्या बस अगर त्या पोलला टकरवली आणि त्या बसमध्ये विद्यार्थ्यांचा काही बरं वाईट झालं तर त्याचा जबाबदार तुम्ही तर यांना लिहून द्यायला पाहिजे होतं की तुम्ही जोपर्यंत एकदम एका दिवसात किती काम निघते अंडरग्राउंड झाल्यावरच होईल। बरं मला चालू करणे या काही ते प्रश्न विचारून काही नाही। MSEBचे पोल आपल्याला हटवायचे आहेत, ते आपण 7 दिवसात हटवून देणार आहे आणि डिव्हायडरचं कामही 7 दिवसाच्या आतमध्ये आपण सुरू करून म्हणजे लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करू। नाही पण त्याच्या असं भ्रष्ट अधिकारी भारतीय जनता पार्टीच्या